मात्र त्याआधी एक अत्यंत महत्त्वाची बातमी नाशिकमधून आपल्यापर्यंत ही ब्रेकिंग न्यूज पोहोचते आहे। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीतल्या धाऊर गावामध्ये सिलेंडरचा स्फोट झालाय आणि या स्फोटात 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। या स्फोटात 2 मुलांसह पती पत्नीचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। नाशिकमधून ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचते आहे। मुरलीधर चौधरी, कविता चौधरी, तुषार चौधरी आणि नयन चौधरी अशी मृतांची नावं आहेत। सिलेंडरचा स्फोट झालेला आहे। धाऊर हे गाव आणि या धाऊर गावामध्ये सिलेंडरच्या स्फोटात 2 मुलांसह पती पत्नीचा होरपळून मृत्यू झालेला आहे। धक्कादायक बातमी आहे। सिलेंडरच्या स्फोटामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या धाऊर गावात 4घांचा मृत्यू झालाय। आई वडील आणि 2 मुलं अशा 4घांचा मृत्यू झालेला आहे। चौधरी कुटुंब होतं। या चौधरी कुटुंबातल्या 2 मुलांचा आणि आई वडिलांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळते। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून। प्रशांत, कधी घडली आहे ही घटना, काय नेमका अपडेट आहे? मध्यरात्रीची ही घटना आहे। आणखी धाऊर गाव जे एक कष्टकऱ्यांचं गाव आहे आणि एक लहान वस्ती असलेलं हे गाव आहे। आणखी याच ठिकाणी मध्यरात्री झोपले होते। आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्यापर्यंत स्पष्ट झालं नाहीये। अशी माहिती समोर होती की शॉर्ट सर्किट झाला असावं, त्यामुळे आग लागली आणि त्याच आगीमुळे सिलेंडरचा स्फोट झाला आणि सिलेंडरच्या स्फोटाची भीषणता एवढी होती की यातला कोणालाही सावरायची संधीच मिळाली नाही आणि पूर्ण कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झालं। त्यांची झोपडी होती, झोपडी सुद्धा चहूबाजूंनी पेटली आणि यांना बाहेर पडायला कोणतीही संधी मिळाली नाही। आजूबाजूचे लोक सुद्धा त्यांना मदतीला धावायला आवाज ऐकून जरी पोहोचले तरी आगीची भीषणता एवढी होती की त्यामुळे वाचवायची कोणती संधी मिळाली नाही आणि अत्यंत या दुर्दैवी घटनेमध्ये 2 मुलांसह पती पत्नी म्हणजे अख्खं कुटुंबच ते मृत्युमुखी पडलेलं आहे। म्हणजे प्रशांत, जेव्हा आग लागली त्यानंतर या आगीमुळे सिलेंडरचा स्फोट झालाय। आग लागली तेव्हा लक्षात आलं नाही का घरच्यांच्या की असा स्फोट होऊ शकतो किंवा आग लागली आहे तर पटकन घराबाहेर पडावा, एवढा वेळच मिळाला नाही का? नेमकी किती वाजता घडली आहे घटना? नक्की, आता जी प्रत्यक्षदर्शींशी आपण बोललो त्यांच्याकडनं मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या वेळेस ही घटना घडलेली आहे। आणखी त्यांना वाचायची म्हणजे हे कुटुंब या घरात राहत होतं, त्याच्या व्यतिरिक्त त्या घरात कोणीही नव्हतं म्हणजे आणि त्याचमुळे की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त होतो। आणखी त्या आगीमुळे झालेल्या सिलेंडरच्या स्फोटामध्ये यांना वाचायची कोणती संधीच मिळाली नाही, ते बाहेर। प्रशांत, मुद्दा लक्षात आला। आपला आवाज नीटसा आमच्यापर्यंत पोहोचत नाही, तुर्तास धन्यवाद मात्र ही माहिती दिल्याबद्दल। मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली आणि आगीमुळे सिलेंडरचा स्फोट झाला अशी माहिती मिळते। त्यामुळे आग लागल्यानंतर घराबाहेर पळावं इतका वेळच या कुटुंबाला मिळाला नाही आणि 4घांचा यामध्ये मृत्यू झालाय। आणि आता परत एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचतेय। साताऱ्याच्या भागातून ही बातमी पोहोचतेय। फलटणमधील प्रसिद्ध डॉक्टरचं अपहरण झालेलं आहे। 5 कोटी रुपयांकरता हे अपहरण झालंय अशी माहिती मिळते। डॉक्टर संजय राऊत हे नाव समोर येतंय ज्यांचं अपहरण झालेलं आहे। सातारा फलटण मधले हे प्रसिद्ध डॉक्टर आहेत ज्यांचं अपहरण झालेलं आहे। त्यांचं नाव डॉक्टर संजय राऊत। रात्री दवाखान्यातून घरी जात असताना कारमध्ये त्यांना कोंबलं गेलं आणि त्यांचं अपहरण करण्यात आलंय। डॉक्टरच्या मोबाईलवरून खंडणीची मागणी करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी किरण मोहिते यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। किरण, आत्ताची काय अपडेट आहे? त्यांच्याशी संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी किरण आपल्याला माहिती देणार आहेत। सातारा फलटण मधून एका प्रसिद्ध डॉक्टरचं अपहरण झालेलं आहे। या डॉक्टरचं अपहरण झाल्यानंतर त्या डॉक्टरच्या मोबाईलवरूनच खंडणीची मागणी करण्यात आली। 5 कोटींची खंडणी मागितली गेली अशी ही माहिती मिळते। रात्री दवाखान्यातून हे डॉक्टर घरी जात असताना त्यांचं अपहरण करण्यात आलेलं आहे।